स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी टार्टी सारथी महाज्योती अमृत या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा पूर्व प्रशिक्षण घेणार आहे, या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही महत्वाची आणि आनंदाची बातमी नेमकी काय आहे ते ऐकण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे एससी प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर बार्टी, नंतर अमृत असेल, नंतर जे मातंग समाजातील जे काही विविध जमाती जाती आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आरटी, नंतर टीआरटीआय जे आहे ते आदिवासी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता, महाज्योती आहे ते ओबीसी व्हीजेएनटी एनटी विद्यार्थ्यांकरिता, असे विविध जे काही संस्था आहेत, स्वायत्त संस्था ज्या स्थापन केलेल्या आहेत, या माध्यमातून एमपीएससी असेल, नंतर पोलीस भरती असेल, नंतर एमईएस असेल, जेएमएफसी असेल, एमपीएससी असेल, नंतर तुमचं युपीएससी असेल, बँकिंग असेल, नंतर मिलिटरी भरती पूर्व परीक्षेसह असेल, असे विविध याचे पूर्व प्रशिक्षण जे आहे या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्याकरिता एक पूर्व परीक्षा घेतली जाते आणि या पूर्व परीक्षेनंतर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय दिलं जाते, पूर्व प्रशिक्षण दिलं जातं. पूर्व प्रशिक्षण मध्ये तुम्हाला पुस्तकं मोफत मिळतात, तुम्हाला शिक्षण जे आहे ते प्रशिक्षण सुद्धा मोफत मिळते, ग्राउंड मोफत मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला अभ्यासिका सुद्धा मोफत मिळत आहे. एवढंच नाही तर तुम्हाला काय दिलं जातं, तुम्हाला विद्यावेतन सुद्धा 10,000 रुपये मंथली दिलं जातं. काही प्रशिक्षण जे आहे ते 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे, काही प्रशिक्षण जे आहे ते 11 महिन्याचं प्रशिक्षण या ठिकाणी असणार आहे. मग याकरिता जी डेट आहे, आनंदाची बातमी काय, तर ज्या विद्यार्थ्यांची जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा जी आहे ती वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली होती. ही आधीची वयोमर्यादा काय केलं होतं, कट ऑफ ठेवली होती, 26 वर्ष, 28 वर्ष, 25 वर्ष अशा पद्धतीने कट ऑफ डेट ठरवलेली होती. परंतु आता ती काढून घेण्यात आलेली आहे. ती 30+ विद्यार्थ्यांकरिता काय असणार आहे, अर्ज करू शकणार आहे. मग या पूर्व प्रशिक्षणाचं जे काही नोंदणी फॉर्म असेल किंवा अर्ज अप्लिकेशन करायचं होतं, ती अप्लिकेशन 9 ऑगस्ट पासून सुरू झालेलं आहे. पण ती डेट गेलेली होती, परंतु या वयोमर्यादा वाढवल्यामुळं जे विद्यार्थी या प्रशिक्षणापासून वंचित राहणार होते, या अप्लिकेशन पासून वंचित राहणार होते, याकरिता पुन्हा ही अप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नवीन जे विद्यार्थी असतील ज्यांनी अजूनही अप्लिकेशन केलेलं नव्हतं, अशा सर्व विद्यार्थ्यांकरता ही अप्लिकेशन करता येणार आहे. आणि त्याची शेवटची जी तारीख आहे ती शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो 4 सप्टेंबर असणार आहे. 4 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हे अर्ज करणार आहे. म्हणून तुमच्यासाठी ही सर्व आनंदाची बातमी आहे. ही आनंदाची बातमी आपण आपल्या मित्राला शेअर करा. तुम्ही इतर ग्रुप असतील, तुमचे फॅमिलीचे ग्रुप असेल, तुमच्या कॉलेजचा ग्रुप असेल, तुमच्या अभ्यासिकेचा ग्रुप असेल, अशा विविध ग्रुपला हे शेअर करा, जेणेकरून हे अपडेट जे आहे ते अपडेट आपल्या या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि पूर्व प्रशिक्षण सुद्धा यांना घेता आलं पाहिजे किंवा पूर्व प्रशिक्षणासाठी यांना संधी मिळाली पाहिजे. यासाठीच हे अपडेट आपण बनवलेलं होतं. हे अपडेट आपल्याला दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी टेलिग्रामची लिंक, व्हॉट्सअपची लिंक, यावरती जॉईन व्हा. काही जर प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता, मला मेसेज करू शकता, माझ्याशी बोलू शकता. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.